पुण्यात आज रिक्षा पंचायतच्या वतीनं शहरातील बेकायदा बाईक टॅक्सी ज्या आहेत त्या बंद कराव्यात या मागणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर आंदोलन जे आहे ते करण्यात येत आहे। स्वतः डॉक्टर बाबा आढाव जे आहेत ते आंदोलनामध्ये सहभागी झालेले आहेत। बाबा, आपण पाहतोय की 4 दिवसांपूर्वी पुण्यामध्ये काही रिक्षा संघटनांनी आंदोलन केलेलं होतं, त्यांच्यावरती गुन्हेसुद्धा दाखल झाले। मात्र प्रमुख मागणी जी आहे ती म्हणजे शहरातील बाईक टॅक्सी ज्या आहेत त्या मात्र बंद झाल्या पाहिजे। तुम्ही मांडलेल्या प्रश्नाच्या करता तर बसलो होतो मी इथे। सरकार, पहिली गोष्ट अशी आहे, सरकार आम्हाला काय समजतं, आमच्याशी काहीही न बोलता, आमच्या संघटनांच्याबरोबर काही न बोलता परस्पर निर्णय करायचे, कुणाला परवानगी द्यायची, कुणाला करायचं, हे जे नाऱ्या नागवायचं चुका बोजवायचं जे धोरण चाललेलं आहे, या धोरणाच्या विरोधात आम्ही आहोत। आम्ही या नागरिक आहोत। तुम्ही आम्हाला नोकऱ्या देत नाही, आम्ही सन्मानाने धंदा करतो आहोत। सरकारने सुद्धा आमच्याशी सन्मानाने वागलं पाहिजे, ही आमची मूळ मागणी आहे। तुम्ही आम्हाला चोर दरोडेखोर करून जे करणार असाल तर ते सरकार आम्ही चालू देणार नाही, हेच येतं। आणि ते चालू देणार नाही म्हणजे शांततेच्या मार्गाने। मुद्दाम सांगतो तुम्हाला, 97 साली याच पुणे शहरातल्या रिक्षा पंचायतीच्या नेतृत्वाखाली 2000 रिक्षावाल्यांनी सत्याग्रह केला, तुरुंगात गेले। हा इतिहास कलेक्टरांना माहिती असला पाहिजे। बाबा, आता हिवाळी अधिवेशन सुरू झालेलं आहे। मुख्यमंत्री असं सांगतात की मी रिक्षा चालक आहे, मला रिक्षा चालकांच्या समस्या माहिती आहेत, मात्र निर्णय अजूनही होत नाही। मुख्यमंत्री, राज्य सरकार याच्यामध्ये कमी पडत आहे असं वाटतं? कोण कसले कमी पडतात? रिक्षाचं नाव मागचं सरकार म्हणत होतं की हे सरकार रिक्षाचे 3 चाकाचं, 1 चाक शिवसेना, 1 चाक राष्ट्रवादी आणि 1 चाक काँग्रेस, रिक्षाचं सरकार। काय रिक्षावाल्यांचं भाग्य, सरकार म्हणतं रिक्षाचं सरकार। आणि आता काय चाललंय, हे काय चाललंय काय? हे म्हणजे हे काव्य, ते काव्यरचना ते जाऊ द्यात, पण मूळ प्रश्न आमच्या जागेवर पडलेले आहेत ना। हे काय चाललंय? आता इंधन बदलणं, CNGचे किती किंमत वाढवावी? बाबा, महागाई तर वाढते। जर मुख्यमंत्र्यांनी हा निर्णय मागे घेतला नाही तर आता नागपूरमध्ये हिवाळी अधिवेशन सुरू आहे, तुम्ही तिथं काय त्यांना इशारा देताय का? किंवा आमचं त्यांना कळतं तिथे, ते रिक्षावाले जे असतील तर त्यांना हे कळेल की बाबा आढाव असल्यानंतर काय होतं। त्यांना मी स्वतःचा बडेवाडा सांगणार नाही, इथलाच नाही, भेडेवाड्याचाही प्रश्न आहे, रोजचा एक नवा प्रश्न आहे। उद्या सकाळी मला भेडेवाड्यासमोर उपोषणाला बसायचं आहे। त्यांना माहिती आहे की तुम्ही जनतेचे प्रश्न सोडून देऊन मुख्यमंत्र्यांना भेटणार तुम्ही या संदर्भात? त्यांनी बोलवलं तर मी हेल्पाडा नाही घालणार, मी त्यांना सडकर भेटेन, त्यांची जेव्हा गाडी येईल तेव्हा त्याच्यापुढे आडवा पडेन मी, त्याची चिंता करू नका तुम्ही। आता आपण पाहतोय की बाबा मनोहर सिंगची गाडी विचारणार किती वेळा अडवली होती, पण दगड नाही मारला। मनोहर सिंग पण शहाणे होते, बाहेर येऊन बोलत होते। आताचे मुख्यमंत्री काय करतील बघू। आपण पाहतोय की बाबा आढाव सांगतायत ज्यावेळेस मुख्यमंत्र्यांची गाडी त्या आंदोलनाच्या समोरून जाईल त्या गाडीचा सुद्धा आडवं पडायला मी तयार आहे, मात्र रिक्षा चालकांची जी समस्या आहे ती मात्र राज्य सरकारनं लवकरात लवकर सोडवावी अशी मागणी जी आहे ती डॉक्टर बाबा आढावांनी केल्याचं पाहायला मिळतं। कॅमेरा पर्सन सुशांत राऊत, प्रदीप कापसे, TV9 मराठी, पुणे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।